मी राजेंद्र पारखे कुर्डवाडी जंक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपण जर माझे चॅनल पाहत असाल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आत्तापर्यंत आपण कुर्डवाडी जंक्शनमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्म, कुर्डवाडी शहराचा इतिहास याविषयी पाहिलं. आज आपण एका वेगळ्या विषयावर पाहणार आहोत. हा विषय आहे कुर्डवाडी शहरातील सर्वात जुने थिएटर, कराडे यांचे लक्ष्मी थिएटर. लक्ष्मी थिएटर हे कुर्डवाडी शहरातील सर्वात जुने थिएटर. या थिएटरमध्ये कुर्डवाडीकरांनी अनेक चित्रपट पाहिले, अनेक चित्रपटांच्या आठवणी जागवल्या. या थिएटरविषयी कुर्डवाडीकरांच्या अनेक आठवणी आहेत. मला आठवते सांगते ऐका हा मराठी चित्रपट जेव्हा लागला लक्ष्मी थिएटरमध्ये, तेव्हा आजूबाजूच्या गावचे लोक बैलगाड्यामधून हा चित्रपट पाहण्यासाठी येत असत आणि जवळजवळ 6 महिने हा चित्रपट लक्ष्मी थिएटरमध्ये चालू होता. या थिएटरविषयी अनेक आठवणी आहेत. या थिएटरमध्ये काम करणारा पांडू नावाचा एक कर्मचारी होता. तो त्या थिएटरमध्येच राहायचा आणि थिएटरची पूर्ण स्वच्छता त्याच्याकडे असायची. दुसरे त्याच्याकडे महत्त्वाचं काम असायचं, त्या काळी चित्रपट रील ह्या रेल्वेने येत असत आणि त्या बॅगेमधून त्याचा पुरवठा होत असे. पांडू रेल्वे स्टेशनवर जायचा, नवीन चित्रपट आला की ती रीलची पेटी घ्यायचा डोक्यावर आणि थिएटरकडे निघायचा. थिएटरकडे निघाला की अतिशय अभिमानाने चाललेला असायचा आणि त्याला अनेक लोक रस्त्यात विचारायचे पांडू कोणता चित्रपट आहे, आणि मग ती चित्रपटाची नावं सांगायचा आणि ती पेटी घेऊन थिएटरमध्ये जायचं. या थिएटरमध्ये चित्रपट चालू असताना एखाद्या वेळेस आवाज कमी जास्त झाला किंवा गाण्याच्या वेळी आवाज कमी झाला तर सर्व प्रेक्षक त्या पांडूला शिव्याची लाखोली द्यायची आणि त्यांचं टार्गेट पांडूच असायचं. त्या थिएटरमध्ये दस्तगीर नावाचा मॅनेजर होता आणि मुबारक नावाचा ऑपरेटर होता. प्रेक्षक किती झाले हे मुबारक दस्तगीरला सांगायचा. 25 पब्लिक आया है आणि मग दस्तगीर मॅनेजर म्हणायचा संगम का रेकॉर्ड पलट का लगा और 5-10 मिनट में बाद में शुरू करने का. अशा प्रकारची गंमत असायची. या थिएटरमध्ये पहिल्या दिवशी सेकंड शोला येणारे अनेक प्रेक्षक असायचे. त्यांच्या तरा वेगवेगळ्या असायच्या. बोहदा नावाचा एक प्रेक्षक होता जो आपल्या पत्नीला घेऊन फर्स्ट डे सेकंड शोला यायचा आणि शेजारी पत्नीला बसून मग त्यावेळेस हिंदी चित्रपट असेल आणि हिंदी डायलॉग असतील तर त्याचं ट्रान्सलेशन करून बोहदा आपल्या पत्नीला सांगत असे. उदाहरणार्थ हिरो व्हिलनला म्हणाला मैं तुझ्या जिंदा नाही छोडूंगा, मग पांडू बायकोला सांगायचा, तो म्हणतोय मी तुला आज जिवंत सोडणार नाही. आणि सांगणं असं असायचं की पूर्ण पहिल्या रांगेतल्या प्रेक्षकापर्यंत ते ऐकू जायला पाहिजे. काही प्रेक्षक मोठ्या मोठ्या खिडक्या होत्या, खिडकीमध्ये बसून पान सुपारी तंबाखू खात चित्रपट पाहिजे. अनेक वेगळ्या प्रकारचे प्रेक्षक असायचे आणि ती काय मजा होती थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याची, ती काय आवड होती. त्यानंतर या कुर्डवाडी शहरामध्ये टेंबोनी रोडला सांगोल्याचं एक टुरिंग टॉकीज आलं आणि या टुरिंग टॉकीजमध्ये चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची तरा काही वेगळी असायची. मोठं पटांगण, 4-5 जणांनी गट करून बसायचं, भेळ खात, तंबाखू पान खात आरामशीर, काही जण तर झोपून चित्रपट पाहिजे. अशा प्रकारची गंमत त्या टुरिंग टॉकीजमध्ये असायची. त्यानंतर कुर्डवाडीच्या हार्ट ऑफ सिटीमध्ये देवेंद्र शांतीनाथ मोहोळकर यांनी एक टुरिंग टॉकीज चालू केलं आणि त्यामध्ये देखील अनेक चित्रपट कुर्डवाडीकरांनी पाहिले. तेव्हा अशा या चित्रपटाच्या आठवणी, अनेक गमती जमती कुर्डवाडी शहरामध्ये होत असत. कुर्डवाडी शहरातील प्रेक्षक आणि त्या प्रेक्षकांची थिएटरला मिळणारे दाद हे सर्व खरोखर पाहण्यासारखे असायचं. तूर थांबतो
आपण जर माझे पाहत असाल प्रसंग किंवा वर्णन ऐकत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला शेअर करा. धन्यवाद.